नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या गणिताच्या तासामध्ये मी स्वाती कुलकर्णी आपलं मनापासून स्वागत करते. बघा, कालच्या तासामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 17 अँगल्स अँड पेअर अँगल्स या चॅप्टरमधला सोडवायला सुरुवात केली होती आणि त्यातले क्वेश्चन नंबर 1 and 2 आपण सोडवले होते. आता राहिलेले क्वेश्चन आपण आजच्या तासामध्ये सोडवणार आहोत. बघा, क्वेश्चन नंबर 3 आहे. आता आपण सुरुवात करूयात. क्वेश्चन नंबर 3 काय आहे? क्वेश्चन नंबर 3 बघा, क्वेश्चन नंबर 3 आहे, इन ट्रायंगल एक्स वाय झेड, ट्रायंगल एक्स वाय झेड, इन ट्रायंगल एक्स वाय झेड measure of angle y is equal to 90 degree. What kind of a pair do x and z make? तुम्हाला काय सांगितलं की एक ट्रायंगल आहे एक्स वाय झेड आणि त्यातला एका अँगलचं मेजरमेंट तुम्हाला सांगितलेलं आहे की तो आहे 90 डिग्रीचा. फॉर एक्झाम्पल इथे एक आपण रफ फिगर काढून घेऊया. राईट अँगलची रफ आहे, आपण इथे राईट अँगल मार्क करू. हा वाय आहे आणि हा एक्स आणि झेड आहे. तर हा वाय तुम्हाला 90 डिग्री दिलेला आहे आणि तुम्हाला विचारले की ही विच काइंड ऑफ पेअर इज एक्स अँड झेड. एक्स आणि झेड कोणत्या काइंडची पेअर आहे ती तुम्हाला विचारलेली. आता तुम्ही मागच्या वर्षी ट्रायंगलची इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी तुम्ही शिकलेला आहात, आठवते का तुम्हाला? या तिन्ही अँगलची बेरीज किती असती? 180 डिग्री. सम ऑफ 3 अँगल्स ऑफ ट्रायंगल. मग आपण प्रॉपर्टी लिहूया तिथं. सम ऑफ 3 angles is equal to 180 degree in triangle. In triangle, sum of 3 angles is equal to 180 degree. म्हणजे कोणत्याही ट्रायंगलमध्ये तिन्ही अँगलची बेरीज ही किती असती? 180 डिग्री असते. हा अँगल एक्स, वाय आणि झेड आहे. देअरफॉर मेजर ऑफ अँगल एक्स प्लस मेजर ऑफ अँगल वाय प्लस मेजर ऑफ अँगल झेड इज इक्वल टू किती येणार? तो येणार 180 डिग्री. याच्यामधला वाय तुम्हाला 90 दिलेला आहे. देअरफॉर मेजर ऑफ अँगल एक्स प्लस मेजर ऑफ अँगल वाय, सॉरी वाय आपण मेजर ऑफ अँगल झेड प्लस वायचं मेजरमेंट लिहू आपण 90 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. याचं मेजरमेंट आपल्याला माहिती नाही आहे. मग आपण इथं काय लिहिणार आहोत? फक्त एक्स अँड वाय. देअरफॉर measure of angle x, therefore measure of angle x plus measure of angle z is equal to 180. हा प्लस आहे, इकडं गेला की काय होणार? मायनस 90 डिग्री. 180 मायनस 90 किती होणार? 90 डिग्री. मग आता ह्या दोन अँगलची ॲडिशन 90 डिग्री येते आणि आपण कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर आपण शिकलेलो आहोत. इफ सम ऑफ एनी टू अँगल्स, सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री, देन द अँगल्स आर सेड टू बी कॉम्प्लिमेंटरी. देअरफॉर विच काइंड ऑफ पेअर इज दिस अँगल? देअरफॉर अँगल एक्स अँड अँगल वाय आर कॉम्प्लिमेंटरी अँगल. कॉम्प्लिमेंटरी अँगल. कळालं? सोपं आहे तसं. बघा, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे. आता काय दिलेलं आहे बघा, क्वेश्चन नंबर 4. द डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ द टू अँगल्स ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ टू अँगल्स. परत एकदा वाचते क्वेश्चन. द डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ two angles of a complementary pair is 40 degree. Find the measure of two angles. तुम्हाला सांगितलं आहे की डिफरन्स बिटवीन टू कॉम्प्लिमेंटरी अँगल इज 40 डिग्री आणि मग तुम्हाला अँगलचं मेजरमेंट विचारलं आहे, त्याचा फक्त फरक दिलेला आहे तुम्हाला. मग आता आपण काय करणार? समजा आपल्याला अँगलचे मेजरमेंट दिलेले नाही आहेत. आता कॉम्प्लिमेंटरी अँगलमध्ये एक मोठा अँगल असणार, एक छोटा अँगल असणार, आहे की नाही? मग आपण एक मोठा अँगल धरू. आपण लेट वन अँगल इज इक्वल टू एक्स. आपण असं समजू की हा ग्रेटर आहे. देअरफॉर इट्स कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 90 मायनस एक्स. हे आपण शिकलो. याचं कॉम्प्लिमेंट येणार 90 मायनस एक्स.
मग आता याचा डिफरन्स तुम्हाला दिलेलाच आहे. देअरफॉर डिफरन्स इज इक्वल टू, हा मोठा असेल तर हा x डिग्री मायनस 90 मायनस x डिग्री इज इक्वल टू तुम्हाला दिलेला आहे 40 डिग्री. आता हा ब्रॅकेट सॉल्व करायचा. बघा मागच्या वर्षी शिकलेला आहात तुम्ही हे सगळं. जर ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साईन असेल तर आतले साईन चेंज होतात. इथं मायनस होणार आणि इथं काय होणार, प्लस होणार. मग देअरफॉर x मायनस 90 प्लस x इज इक्वल टू 40 डिग्री. मग आता x मायनस 90 प्लस x इज इक्वल टू किती आलं, 40 डिग्री. आता काय करायचं, x मायनस 90 प्लस x हे x जवळ आणायचे. x प्लस x मायनस 90 इज इक्वल टू 40 डिग्री. आता x प्लस x किती होणार, 2x इज इक्वल टू हा 40 हा मायनस 90 इकडे आणायचा, हा निगेटिव्हचा काय होणार, पॉझिटिव्ह इज इक्वल टू 130 डिग्री. मग 2x इज इक्वल टू 130 डिग्री डिवायडेड बाय 2 बोथ साइड्स. मागच्या वर्षी इक्वेशन शिकलेलं आठवा जरा. आता याला 2ने डिवाइड करायचं. 2 6 जा 12, 1 उरला रिमाइंडर, 2 5 जा 10. नसेल येत तोंडी तर बाजूला भागाकार करा व्यवस्थित. आता ही व्हॅल्यू आपली कशाची आली, एक्सची आली. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 65 डिग्री. पण आपल्याला फक्त एक्स विचारलाय का, नाही, आपल्याला अँगल काढायचे. तर आपण अँगल जे धरलेत ना इथं एक्स आणि 90 मायनस एक्स, मग आपल्याला ते काढायचे. देअरफॉर वन अँगल इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू किती आला, 65 डिग्री. दिसतंय का, 65 डिग्री. अँड इट्स कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू, कॉम्प्लिमेंट कितीमधून मायनस करावं लागेल, 90 मधून. 90 मायनस 65 इज इक्वल टू 25 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आर 65 डिग्री अँड 25 डिग्री. कळलं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. आता काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 5 बघा. इन क्वाड्रिलॅटरल PTNM, क्वाड्रिलॅटरल PTNM इज रेक्टँगल. तुम्हाला काय सांगितलं आहे, तो रेक्टँगल आहे. अँड राईट द नेम ऑफ द पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल. आणि तुम्हाला रेक्टँगलची फिगर सुद्धा दिलेली आहे. PTNM इज रेक्टँगल. आणि तुम्हाला विचारले की याच्यामध्ये जे अँगल आहेत त्यापैकी सप्लिमेंटरी पेअर कोणकोणते आहेत. आता आपल्याला रेक्टँगलची प्रॉपर्टी माहिती आहे. काय आहे प्रॉपर्टी रेक्टँगलची, मेजर ऑफ, डेफिनेशनच आहे ही, मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ रेक्टँगल इज 90 डिग्री. प्रत्येक अँगल कितीचा असतो, 90 डिग्री. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला पेअर काढायची. आपण समजा मेजर ऑफ अँगल P प्लस मेजर ऑफ अँगल T काढला. एक घेऊयात आपण, प्रत्येकाचं करायचं नाही आहे. इज इक्वल टू 90 प्लस 90 इज इक्वल टू किती आलं, 80. देअरफॉर अँगल P अँड अँगल T आर 180 बेरीज आली. म्हणजे कोणते अँगल म्हणायचे त्याला, ज्याची बेरीज 180 असते त्याला कोणते अँगल म्हणायचे, पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल आर पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. हे म्हणून हे सप्लिमेंटरी झाले. मग आता आपण हेच इथं आन्सर म्हणून पण वापरू. देअरफॉर सिमिलरली वी कॅन राईट द पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स इन क्वाड्रिलॅटरल PTNM. पहिली पेअर आपण लिहूयात, अँगल P अँड अँगल T. या दोघांची बेरीज पण किती येणार, 90 प्लस 90 180. मग अँगल T अँड अँगल N. त्याच्यानंतर ही पण बेरीज किती येणार, 180. अँगल N अँड अँगल M. M and P
अँगल एम अँड अँगल पी. आता अपोजिट पण घेऊ शकतो आपण, अँगल पी अँड अँगल एन, अँगल एम अँड अँगल टी. These are the 6 pair in the quadrilateral which are pair of supplementary angle. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. If measure of angle A is equal to 70 degree. आता तुम्हाला अँगल ए दिलेला आहे 70 डिग्री. व्हॉट इज द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए. प्रश्न नीट वाचा बघा, थोडं कन्फ्युजिंग याच्यात स्टार क्वेश्चन आहे. मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री दिलाय आणि व्हॉट इज द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए. तुम्हाला कशाचा सप्लिमेंट विचारलाय, एचा नाही, तुम्हाला एचा जो कॉम्प्लिमेंट येईल त्याचा सप्लिमेंट विचारलेला आहे. हां, नीट प्रश्न लक्षात घ्या. आता काय करू आपण, गिव्हन लिहूयात. गिव्हन मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू किती दिलेला आहे, 70 डिग्री. आधी आपण याचा कॉम्प्लिमेंट काढून घेऊ. देअरफॉर इट्स कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 90 मायनस 70 इज इक्वल टू 20 डिग्री. हा आला याचा कॉम्प्लिमेंट. आता तुम्हाला काय विचारलेलं आहे, या कॉम्प्लिमेंटचा सप्लिमेंट विचारलेला आहे. म्हणून आपण इथं वाक्य पूर्ण लिहिणार आहे. तुम्ही एवढंच नाही लिहायचं देअरफॉर इट्स सप्लिमेंट. कोणत्या याचा सप्लिमेंट काढायचं आहे आपल्याला, याचा नाही, आपल्याला याचा काढायचा आहे. देअरफॉर सप्लिमेंटरी अँगल ऑफ अँगल 20 डिग्री विच मेजर्स 20 डिग्री इज इक्वल टू, सप्लिमेंटरी काढताना आपण कशामधून मायनस करतो, 180 मधून. 180 मायनस 20, 180 मधून 20 मायनस केले की किती येणार, 160. आता शब्दामध्ये उत्तर लिहायचं. प्रश्नामध्येच आपल्याला उत्तर दिलेलं असतं, फक्त आपल्याला संख्या टाकायची असते. प्रश्न काय होता, मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ ए. देअरफॉर मेजर ऑफ supplement of complement of angle A is 160 degree. कळालं, शब्दामध्ये पण उत्तर लिहायचे व्यवस्थित. आता लास्ट क्वेश्चन आहे या प्रॅक्टिस सेट मधला, क्वेश्चन नंबर 7. If angle A and angle B are supplementary angles and measure of angle B is equal to x plus 20 degree, then what would be measure of angle A? आता बघा काय दिलेलं आहे तुम्हाला गिव्हन मध्ये. प्रश्न परत एकदा वाचा वाटल्यास. अँगल A and angle B are supplementary angle. अँगल A and B are supplementary angle दिलेले आहेत तुम्हाला. म्हणजे मग त्यांची बेरीज ॲडिशन किती येणार, 180 डिग्री. आणि त्यातला अँगल बी दिलेला आहे x प्लस 20. देन व्हॉट शुड बी द अँगल ए, मेजर ऑफ अँगल ए. गिव्हन काय दिलेलं आहे, अँगल ए अँड अँगल बी आर सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी अँगल्स. आणि दुसरं तुम्हाला दिलेलं आहे मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू एक्स प्लस 20. हे दिलेलं आहे तुम्हाला. मग आता हे सप्लिमेंट आहे म्हणून मग आपण काय करणार, देअरफॉर अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. या दोघांच्या मेजरची एम लिहायचं. मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. याच्यात आपल्याला दिलेला ए आहे का, नाही, आपल्याला बी दिले आहे म्हणून बीच्या जागेवर आपण त्याची व्हॅल्यू पुटअप करणार. बाकी जशाला तसं लिहिणार. मेजर ऑफ अँगल ए प्लस एक्स प्लस 20 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आपल्याला मेजर ऑफ अँगल ए काढायचा म्हणजे हे पूर्ण ब्रॅकेट आपल्याला काय करायचं, राईट साईडला न्यायचं. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 180 मायनस एक्स प्लस 20 इज इक्वल टू 180. आता इथं ब्रॅकेटमधले साईन चेंज करायचे, इथं मायनस येईल, इथं पण काही मायनस येईल. मायनस एक्स मायनस 20
ह्या संख्या जवळ आणायच्या. 180 मायनस 20 मायनस एक्स इज इक्वल टू 180 मधून 20 गेले 160 मायनस एक्स डिग्री. देअरफॉर परत आन्सर लिहायचं व्यवस्थित. मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 160 मायनस एक्स डिग्री. कळालं? आज आपण आता इथेच थांबूया. हा प्रॅक्टिस सेट तुम्ही होमवर्कच्या वहीमध्ये कंप्लीट करा.